जगातील कोणतीही महासत्ता हा शस्त्रांच्या जोरावर नाही तर तेलाच्या आणि पैशाच्या जोरावरतीच राज्य करत आहे. पेट्रोल डिझेल हे फक्त इंधन नाही तर जागतिक राजकारणाचे सर्वात मोठे हत्यार आहे. रोज सकाळी आपण पेट्रोल पंपावरती जे पैसे देतो त्याचा थेट संबंध अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि रशियाची राजधानी मॉस्को यांच्याशी असतो. अनेकांना असा प्रश्न पडतो, जर रशिया भारताला स्वस्तात तेल द्यायला तयार आहे तर मग आपण इतर देशांकडून म्हणजेच अमेरिकेकडून महागडे तेल का खरेदी करतो? भारताला तेल घेण्यासाठी अमेरिकेची परवानगी लागते का? डॉलरची नेमकी दादागिरी काय आहे? आज आपण या विशेष माहितीच्या सत्रामध्ये जागतिक राजकारणाचा हा ऑइल गेम डिकोड करणार आहोत. भारतालाही तेल घेण्यासाठी विशेषतः अमेरिकेच्या परवानगीची कधीच गरज नसते. भारत हा एक सार्वभौम देश आहे, पण अडचण परवानगीची नाही तर अडचण आहे चलनाची, आणि ते चलन म्हणजे अमेरिकन डॉलर. 1970च्या दशकात अमेरिकेने सौदी अरेबियासोबत एक ऐतिहासिक करार केला. आम्ही तुम्हाला लष्करी सुरक्षा देऊ, त्या बदल्यात तुम्ही तुमचे तेल फक्त अमेरिकन डॉलरमध्येच विकायचे. येथूनच जन्म झाला पेट्रो डॉलरचा. जगातला कोणताही देश जेव्हा दुसऱ्या देशाकडून तेल विकत घेतो तेव्हा त्यांना पेट्रोलची जी खरेदी ती डॉलरमध्येच करावी लागते. हे पैसे एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यासाठी स्विफ्ट कोड म्हणजे स्विफ्ट नावाच्या आंतरराष्ट्रीय बँकिंग सिस्टीमचा हा वापर करावा लागतो, आणि या सिस्टीमची नाडी अमेरिकेच्या हातात आहे. जर अमेरिकेने एखाद्या देशावरती निर्बंध लादले तर ते त्या देशाला डॉलर वापरण्यापासून रोखू शकतात. म्हणजे भारताला जर इराण किंवा व्हेनेझुएलाकडून तेल घ्यायचे झाले आणि डॉलरमध्ये पैसे द्यायचे असतील तर अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारतीय बँकावरही कारवाई होऊ शकते. हीच ती अमेरिकेची खरी ताकद आहे. फेब्रुवारी 2022 रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले आणि अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावरती कठोर आर्थिक निर्बंध लादले. रशियाला डॉलर वापरण्यावरती बंदी घालण्यात आली. रशियाचे जे अर्थकारण होते ते मोडकळीस येईल असे अमेरिकेला वाटले, पण येथेच भारताने एक मास्टर स्ट्रोक खेळला. रशियाने आपले तेल अत्यंत कमी दरात भारताला ऑफर केले. अमेरिकेचा प्रचंड दबाव असूनही भारताने स्पष्ट केले की आमच्या देशातील जनतेला स्वस्त ऊर्जा पुरवणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. भारताने रशियाकडून विक्रमी तेल खरेदी सुरू केली. पाश्चिमात्य देशांच्या दबावाला न जुमानता भारताने स्वतःचा नफा पाहिला. तेल तर मिळाले, पण आता सर्वात मोठा प्रश्न होता तो पैसे कसे द्यायचे. डॉलर तो वापरता येणार नव्हता. सुरुवातीला रुपया रुबल व्यवहारांचा विचार झाला. भारताने रशियाला भारतीय रुपयात पैसे देण्यास सुरुवात केली, पण इथे एक मोठा तांत्रिक अडथळा दिसून आला. भारत रशियाकडून कोट्यावधीची तेल घेतो, पण रशिया भारताकडून खूप कमी वस्तू आयात करतो. परिणाम काय झाला तर रशियन बँकामध्ये अब्जावधी भारतीय रुपये पडून राहिले. ते रुपये रशियाला जगात कुठेही वापरता येत नव्हते. अखेर रशियाने रुपया घेण्यास नकार दिला. मग भारताला दुसरा मार्ग शोधावा लागला. भारतीय रिफायनरी कंपन्यांनी यूएईचे चलन दिरहम आणि काही प्रमाणात चीनचे चलन युआन वापरून रशियाला पैसे देण्यास सुरुवात केली. हा डॉलरच्या वर्चस्वाला दिलेला एक मोठा धक्का होता. आता आपण तुमच्या मूळ प्रश्नाकडे येऊया. रशिया स्वस्त तेल देतोय तर ही भारत अमेरिकेकडून तेल का खरेदी करतोय? यामागे अमेरिकेला खुश ठेवण्याचा हेतू नाही, तर यामागे आहे भारताची ऊर्जा सुरक्षा. समजा आपण फक्त रशिया आणि सौदी अरेबियाकडून अवलंबून राहिलो तर तिथे काही युद्ध झाले किंवा त्यांनी तेल देणे थांबवले तर भारतात एका दिवसात ट्रान्सपोर्टेशन ठप्प होऊन जाईल, महागाई गगनाला भिडेल. म्हणून भारत आपली रिस्क विभागून घेतो. आपण इराक, सौदी अरेबिया, रशिया, अमेरिका, अगदी आफ्रिकेतील देशांकडूनही तेल खरेदी करतो. तसेच भारतीय रिफायनरीजना अमेरिकेकडून येणारे काही विशिष्ट प्रकारचे कच्चे तेल व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर पडते. अमेरिकेचे व्यापार वाढल्याने जागतिक व्यासपीठावरती भारताचे राजकीय वजन देखील वाढते. मित्रांनो, तेलाचा हा खेळ हा फक्त पैशांचा नाही तर सत्तेचा आहे. भारताने दाखवून दिले आहे की आता तो काळ गेला जेव्हा अमेरिका सांगेल तसे जगाला वागावे लागायचे. आज भारत आपल्या अटीवर आणि देशाच्या हितानुसार निर्णय घेत आहे. पेट्रो डॉलरची ताकद आजही मोठी आहे, पण रशिया युक्रेन युद्धामुळे जगात डी डॉलरायझेशन म्हणजेच डॉलरचा वापर कमी करण्याची चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतीय रुपयाचे महत्त्व नक्कीच वाढेल, पण तोपर्यंत भारताला जागतिक समतोल असाच सांभाळावा लागेल. तुम्हाला काय वाटते? भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली पाहिजे की आंतरराष्ट्रीय दबावाचा विचार केला पाहिजे? खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ग्लोबल मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.